या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे अशोक खरात प्रकरण आणि या प्रकरणी महत्त्वाची अपडेट समोर येते। डॉक्टरांपाठोपाठ एक सोनोग्राफी सेंटर आणि मेडिकल स्टोअरही पोलीस यंत्रणेच्या रडारवर असल्याची सूत्रांची माहिती आहे। सोनोग्राफी सेंटरमध्ये गर्भलिंग निदान चाचणी ही केली जात असल्याचा संशय बळावतोय। एका विशिष्ट मेडिकल स्टोअरमधून गुंगी देणाऱ्या वेदनाशामक आणि इतर काही गोळ्या औषधं खरेदी केली जात होती अशी देखील सूत्रांची माहिती आहे। अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी महेश महाले यांच्याकडे। महेश, आजही जवळपास 4 तासाहून अधिक काळ SIT चौकशी झालेली आहे। खराची रोज वेगवेगळे खुलासे समोर येत आहेत, अनेकांचे पाय खोलात जाताना दिसत आहेत। आता तर डॉक्टरांपाठोपाठ एक सोनोग्राफी सेंटर आणि मेडिकल स्टोअर सुद्धा रडारवर आहे। निश्चितच लागवी आपण जर बघितलं असेल तर भोंदूबाबा अशोक खरात याचा आज सलग 13वा दिवस आहे आणि या 13व्या दिवशी देखील त्याची SIT कडनं आहे ती चौकशी सुरू करण्यात आलेली। तब्बल 6 तासाहून अधिक काळ झाला तरी देखील अशोक खरात याची जी आहे ती SIT कडनं चौकशी सुरू आहे। मात्र या चौकशीमधून अनेक नवनवीन जे खुलासे आहेत ते आपल्याला समोर येताना बघायला मिळत आहे। सुरुवातीला जर बघितलं असेल तर अशोक खरात याने याच्याकडून काही महिलांचा गर्भपात करण्यात आलेला आहे किंवा गर्भधारणा होत नसल्याच्या तक्रारी प्राप्त झालेल्या होत्या आणि या सगळ्या अनुषंगाने जर बघितलं तर काही डॉक्टर जे होते ते देखील खरं तर तपास यंत्रणेच्या रडारवर होते। यानंतर जर आता आपण बघितलं तो सोनोग्राफी सेंटर आणि मेडिकल स्टोअर वाले देखील तपास यंत्रणांच्या रडारवर असणार आहे। कारण अशोक खरातने महिलांना गर्भधारणा होत नाही म्हणून काही औषधे दिली होती का किंवा ज्या ठिकाणी गर्भलिंग निदान चाचणी केली जाते अशा सोनोग्राफी सेंटरमध्ये पाठवलेलं होतं का, या सर्वांची जी चौकशी आहे ती केली जाणार आहे। एकूणच या सगळ्या प्रश्नाविषयी मेडिकल सेंटर, मेडिकल स्टोअर असेल, गर्भपात ज्या ठिकाणी केला जातो असे काही डॉक्टर आहे आणि सोनोग्राफी सेंटर आहे, या सगळ्यांची जी चौकशी आहे ती आता SIT कडनं केली जाणार आहे। आणि दुसरं म्हणजे विशेषतः म्हणजे जी अशोक खरात याची जी चौकशी सुरू आहे या चौकशीमधून काही धक्कादायक माहिती जी आहे ती देखील समोर आलेली। अशोक खरात जो होता ते 2 मोबाईल वापरत होता, यामध्ये 4 सिम जे होते ते त्याने वापरलेले होते। यामधलं पहिलं सिम जे होतं ते VIP लोकांसाठी होतं, तर दुसरं जे होते ते त्याचे काही खास भाविक आणि महिलांसाठी वापरण्यात येत होतं, तर तिसरं जे सिम कार्ड होतं ते आर्थिक व्यवहारासंदर्भात तो वापरत होता आणि चौथं सिम हे सर्वसामान्य नागरिकांसाठी वापरत होता। अशा एकूणच ज्या माहिती आहे त्या समोर येताना आपल्याला बघायला मिळत आहे। मोबाईलचा डेटा जो आहे तो पोलिसांकडनं SIT पथकाकडनं हा रिकव्हर केला जातोय। याच्यामध्ये कोडवर्ड असलेले जे नंबर आहे त्याचं व्हेरिफिकेशन जे आहे ते केलं जाते। काही महत्त्वाचे बडे राजकीय नेते असतील, उद्योजक असतील, व्यावसायिक असतील, यांचे नाव जे आहे ते कोडवर्डमध्ये सेव्ह केलेले आहे का याचा देखील तपास जो आहे तो खरं तर SIT कडनं केला जाणार आहे। आणि आज खरं तर अशोक खरातच्या पोलीस शेवटचा दिवस आहे, उद्या पुन्हा त्याला न्यायालयात हजर करणार आहे। त्यामुळे उद्या न्यायालयात तपास यंत्रणेकडनं काय बाजू मांडली जाते हे देखील महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र एकूणच जर बघितलं खरातचा पाय दिवसागणिक अधिकच खोलात जाताना दिसतोय। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।